श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. महाशिवरात्री काल सर्वांनी छान अशी साजरी केली असेल, सेवा केल्या असतील, उपाय केले असतील. त्याच पद्धतीने आज आपण साधारण दुपारी 12 वाजता 11 वाजता उपवास देखील सोडणार आहोत. महाशिवरात्रीचे काल 21 तांदळाचा जो उपाय केला, ते 21 तांदूळ एकतर धनपेटीत म्हणजे आपल्या कॅशबॉक्समध्ये तिजोरीमध्ये ठेवा, किंवा त्याचा भात करून प्रसाद म्हणून खाल्लात, भातामध्ये मिक्स करून तरीही चालेल, कारण तसे प्रश्न येतात. कालचे जे बेलपत्र आहेत ते देखील तुम्ही जपून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत एका पिशवीत किंवा कागदामध्ये घालून ठेवू शकता. आजारी माणसाच्या बेडखाली म्हणजेच उशीखाली, मुलांच्या उशीमध्ये, मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी किंवा धनप्राप्तीसाठी, तिन्हीसाठीही कालच्या बेलपत्राचा वापर तुम्ही करू शकता. आता उद्या आहे अमावस्या, आणि अमावस्या म्हटलं की उपाय आणि सेवा आल्याच. 17 फेब्रुवारीला येत आहे अमावस्या, आणि अमावस्येला काही करण्याचे खास अचूक उपाय आणि सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रत्येक महिन्याला अमावस्या पौर्णिमा येत असते, आणि बरेच असे आहेत भाऊ बहीण ताई दादा मित्रमैत्रिणी माझे ज्यांना अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होतो. बऱ्याच लोकांना काहीतरी बाहेरची बाधा झाली आहे, आजारपण होत आहे, चिडचिड होत आहे, किंवा या दिवशी डोके जड होत आहे. काय करावे काही सुचत नाहीये. एक नाही अनेक प्रश्न भाविकांच्या मनामध्ये असतात की अमावस्येलाच असे का होते, कोणी काही करतं का? तर बघा, कोणी काही करतं का हा विषय आपण बाजूला ठेवूया, कारण मी नेहमी सांगते आपण दत्तभक्त स्वामी भक्त आहोत. तसं तर कोणाची ठाप नाहीये की आपल्यावर काही करावं, आणि जरी केलं तरी त्याच्या 1000 पट त्या समोरच्या व्यक्तीला भोगावं लागेल हे निश्चित आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. महाराज म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मात्र निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी, किंवा हा त्रास नेमकी का होतो, काय उपाय केल्याने हे त्रास कमी होतात, हे जाणून घेऊया. अमावस्येला जसं निसर्गही सुटलेला नाही, जसं की अमावस्येला आपल्याला चंद्रदर्शन होत नाही, तर संपूर्ण आपल्याला काळोख जाणवतो. त्याच पद्धतीने भरती ओहोटी हे सुद्धा अमावस्या पौर्णिमेला होतात. म्हणजेच निसर्ग सुद्धा ग्वाही, म्हणजेच गवाही म्हणतो ना आपण, प्रूफ देतं, किंवा एखादं प्रूफच म्हणतात त्याला. निसर्ग सुद्धा प्रूफ देतं की अमावस्या पौर्णिमा हे आहे म्हणजे आहे. एक भौगोलिक कारण असेल, शास्त्रीय कारण असेल, किंवा दैनंदिन दिवसातल्या काही बदल असतील, पण अमावस्या पौर्णिमेला मानलेच नाही असं कोणीच नाहीये. आता बघा, चंद्राचे दर्शन होत नाही, चंद्र नाही म्हणजे प्रकाश नाही, प्रकाश नाही काळोख आहे, म्हणजे निगेटिव्हिटी ही निश्चित आहे. प्रत्येक काळोखाच्या, म्हणजे आपण काय करतो, घरात सुद्धा जास्त काळोखात जात नाही. लाईट गेली की आपल्याला मनात कसं तरी होतं. 5-10 मिनिटं लाईट गेली तरी आपल्याला वाटतं अरे कधीही लाईट येते, कधी फॅनसाठी तर कधी त्या काळोखाला वैतागून. विचार करा, अंध व्यक्तींना काय होत असेल. अंध व्यक्तींच्या डोळ्यासमोर तर कायमच काळोख असतो, तर काही लोक डोळे असूनही अंध असतात. बोलण्याचा उद्देश हाच आहे की अंधकार हा आयुष्यामध्ये घातकच आहे. मग तो अमावस्येचा असू दे किंवा आपल्या रिअल लाईफ मधला असू दे, अमावस्येला अंधकार असतो खूप जास्त, त्यामुळे निगेटिव्हिटी जास्त असते. हे अगदी सायन्स प्रूफ आहे. निगेटिव्हिटी तिथेच पोचते जिथे अडगळ, अडचण आणि अंधकार आहे. घरामध्ये सुद्धा विनाकारण एखादी स्टोर रूम अशी ठेवू नका जिथे तुमचे वर्षानुवर्ष, महिनोनी महिने लक्ष नाही. काही तुमच्याकडे साधं एखादं बॉक्स रिकामं झालं तरी तुम्ही त्या खोलीत फेकून देता, आणि त्या खोलीकडे, गॅलरीकडे, किंवा तुम्ही त्या गच्चीकडे, खोलीकडे कधी बघतच नाही. तिथेच निगेटिव्हिटी आपला वास करते. पण आज विषय आहे अमावस्येचा. अमावस्येला संपूर्ण आपल्या वर्ल्डमध्ये थोडक्यात अंधकार असतो, त्यामुळे आपल्याला काही उपाय करायचे असतात. कोणते आहेत ते उपाय एक बघूया. अमावस्येला जर तुमची इच्छा असेल की तुमच्या घरामध्ये कोणतीच निगेटिव्हिटी येऊ नये, तर सगळ्यात मोठा एक काही उपाय असेल तर तो म्हणजे कर्पूर होम. एक नारळ घ्यावा, नारळावर कापुराच्या 7 वड्या ठेवाव्यात. 7 वड्या एकदम न ठेवता 6 आपल्या हातामध्ये ठेवाव्यात आणि एक नारळावर ठेवावी.
आता यानंतर काय करायचे आहे तर एक वडी कापराची त्याच्यावर प्रज्वलित करायची आहे. शेंडी बाहेरच्या बाजूला करायची आणि साधा भाग जो असतो तो आपल्या बाजूला करायचा. सुरुवात देवघराच्या समोर आसन घेऊन बसायचं. त्यावर त्यानंतर एका ताटलीमध्ये, मोठ्या ताटामध्ये किंवा तामणामध्ये नारळ ठेवावा. कापराच्या वड्या बाकीच्या 7 एका ह्याच्यात ठेवा, म्हणजे वाटीत ठेवा आणि एक त्याच्यावर ठेवा, नारळावर ठेवा. प्रज्वलित करून घ्या आणि संपूर्ण घरामध्ये तो नारळ उभा उभा असा खालून वरती फिरवा. आता इथं माझं देवघर आहे, खालून वरती असा 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 आपल्याला फिरवायचा आहे. सुरुवात देवघरापासून करा. ही आता संपूर्ण रूम झाली. त्यानंतर तुमचं किचन असेल, हॉल असेल, मुख्य दरवाजा असेल, बेडरूम असेल, जे काही आहे शेवट त्याचा आला पाहिजे मुख्य दरवाजाच्या इथे. मुख्य दरवाजाला सुद्धा खालून वरती असे 7 वेळा, प्रत्येक ठिकाणी 7 वेळा, प्रत्येक खोलीत 7 वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्यात एवढेसे कापूर पुरणार नाही, तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता, पण कमीत कमी 7ची संख्या असावी. आता हा कापूर फिरवताना तुमच्या घरात दुसरे कोणी असेल तर त्याला घंटा किंवा शंखनाद करायला लावावा. पण कोणी नसेल अशा वेळेस आपणच एका हातात घंटा किंवा एक सोपा पर्याय सांगते, यूट्यूबला आपण एक शंखानाद म्हणून आपल्याला हे मिळतं, म्हणजे शंखनाद हा जर तुम्हाला ऑप्शन हवा असेल तर शंखनाद करून आपण पूर्ण घरभर आपल्याला तो जो कापूर आहे आणि नारळ आहे तो आपल्याला पूर्ण घरभर फिरवून घ्यायचा आहे. शंख वाजवणे घरामध्ये अत्यंत शुभ असते, कारण आपल्या घरात जेवढी काही निगेटिव्हिटी असेल ती निगेटिव्हिटी शंखाच्या नादाद्वारे, म्हणजेच शंखाच्या आवाजाद्वारे बाहेर पडते. म्हणजे शंख आपल्याकडे ती खेचून घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे घंटा असेल, टाळ असेल किंवा घंटांचे जे आवाज असतात ना, या गोष्टीला निगेटिव्हिटी खूप घाबरते, देवाला निगेटिव्हिटी खूप घाबरते. म्हणून अशा दिवशी, अमावस्या दिवशी बाकीचं काहीही करण्यापेक्षा हे कर्पूर होम झाले की संध्याकाळच्या वेळेत सगळीकडे एक एक दिवा लावावा. गॅलरी प्रत्येक खोलीत लावलात किंवा किमान मुख्य दरवाजा, गॅलरी आणि देवघरासमोर दिवा लावावा आणि काळ भैरव अष्टक 11 वेळा म्हणावे, खूप जोरात म्हणायचे आहे. त्यानंतर हनुमान चालीसा. जिथे हनुमान आहेत तिथे भूत प्रेत बाधा करणी पिशाच निकट नाही आवे असं म्हटलेलं आहे. म्हणून हनुमान चालीसा किमान 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, नाही जमत किमान 1 वेळा. काळभैरव अष्टक सुद्धा नाही तुम्हाला जास्त वेळा जमत, किमान 1 वेळा म्हणावे. आणि हो, हनुमान चालीसेचा आधी श्रीराम जय राम जय जय राम या जपाचे पठण नक्की करावे, कारण जिथे भगवान प्रभू रामरायांची सेवा तिथेच हनुमंताचे नाव हनुमंतराया स्वीकारतात. त्यामुळे श्रीराम जय राम, रामरक्षा या 4 सेवा जरी तुम्ही केल्यात ना अमावस्येला तरी खूप झाले. तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा. देवघरासमोर 2 कापराच्या वड्या आणि 2 संपूर्ण लवंगा प्रज्वलित करायला विसरू नका. असे हे अमावस्येचे उपाय तुमच्या घरात नक्कीच सुख शांती आणतील ही अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.